आमदार देवेंद्रदादा कोटे यांनी छत्रपती शिवाजी प्रशालेच्या बाबतची काही वर प्रशासक नेमून पत्र दिलंय, काय प्रतिक्रिया आपली? आमदार देवेंद्र कोटे साहेबांनी अत्यंत चुकीचं काम केलेलं आहे। मी मगाशीच उदाहरण दिलं, मनोहर सपाटे त्यांच्या नजरेतनं दोषी असेल, मनोहर सपाटेने काही गुन्हा केला असेल तर मनोहर सपाटेंच्यावर केसेस केल्यात आले असतील, मनोहर सपाटे अपात्र असेल तर निश्चितपणानं मनोहर सपाटेवर त्यांनी कारवाई करावी, त्यांच्यावर काय करायचं ते करावं, पण तो त्यांचा अधिकार आहे। परंतु एखाद्या संस्थेला मध्ये घेण्याचं काय कारण आहे? एखाद्या संस्थेला मध्ये घ्यायचं काय कारण आहे? म्हणून म्हणलं, जखम जर हलकटाला असेल तर इंजेक्शन पकडलेलं का करता? म्हणून माझं असं विनंती आहे देवेंद्र कोटे साहेबांना की समाजाला शिक्षा देऊ नका। समाजाने तुम्हाला निवडून दिले, तुमचं एक पद्मशाली समाजाचं घर आहे आणि ह्या बहुजन समाजाच्या पट्ट्यात तुम्ही निवडून येत आहे, म्हणजे समाज तुमच्यावर प्रेम करतो, त्या समाजाच्या मताला आणि त्या समाजाच्या प्रेमाला डावलू नका। माझी कोटे साहेबांना विनंती आहे। तात्यासाहेबांचं अख्खं आयुष्य राजकारण इथे गेलंय आणि हा सगळा बहुजन समाजचा पट्टा असताना महापालिकेत तुम्ही माझा पराभव करून निवडून आलेला आहे, अभिनंदनची गोष्ट आहे। आणि मग जर माझा पराभव करून तुम्ही निवडून आला असाल आणि तुम्हाला बहुजन समाजाने सहकार्य केलं असेल तर त्या बहुजन समाजाचं भूषण असणारी, त्या बहुजन समाजाचा आत्मा असणारी शाळा गेली 65 वर्षे ही शाळा चालू आहे हो। आता 17 वर्षात जाणारी शाळेला तुम्ही संपवायला निघाला, कशासाठी? प्रशासक काय भ्रष्टाचार झाला, काय तिथे गोंधळ झाला, काय नुकसान झाले, शासनाला काय लुबाडले, आणि म्हणून ती शाळा संपवण्याचा तुमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मागे तुमचा लपलेला छुपा अजेंडा आहे की संभाजीराव शिंदे शाळा जी गरगर लागलेली आहे ती बंद पडते आहे, ती तिथं आणलीच कशी बेकायशीर। 3 किलोमीटरच्या आत शासनाच्या नियमानं कुठलीही शाळा आणता येत नसताना या 65 वर्षाच्या शाळेला 3 किलोमीटरच्या आत दुसरी शाळा काढता येत नसताना तुम्ही ती शाळा संभाजी 50 मीटरवर शाळा आहे तरी आम्ही तक्रार केली नाही। तुमचं राजकीय वर्चस्व आणि राजकीय ताकद बघून आम्ही बिनशर्तपणे गप्प बसलो आणि मग तुमच्या राजकीय वर्चस्वानं आता आम्ही एवढं सहन केल्यानंतर तुम्ही आता आमची शाळा बी संपवला, संस्थाही संपवावं लागला। हे कोटे साहेबांचं काम योग्य नाही। समाज जनतेने तुम्हाला निवडून दिले ते हे करण्यासाठी नाही, कुठली संस्था नामशेष करण्यासाठी नाही, कुठली शाळा बंद पाडण्यासाठी नाही, तुम्हाला जनतेने निवडून दिले विकासासाठी, समाज हितासाठी। साहेब, मग देवेंद्र कोटे यांचीच ही स्वतःची ही आता पत्र देण्याची प्रक्रिया आहे का त्याच्या पाठीमागे कुणी आणखी आहे? देवेंद्र कोटेच्या पाठीमागे कुणी असेल ना, त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाही। कुणाचं किती ऐकावं त्यांनी ठरवावं। समाजातला जबाबदार माणूस कोण आहे, समाजातला घटक कोण आहे त्याचं ऐकायचं का नाही त्यांनी ठरवावं। समाजातला गुंड लोकांचं ऐकून जर कुणी कुंटणखाना चालणाऱ्या लोकांचं ऐकून जर तुम्ही समाजातला निर्णय घेत असाल तर हे बरोबर नाही। मग काय केलं पाहिजे आता पुढं? आता तुमच्या आंदोलनाची दिशा काय आहे? मी सांगितलं ना, मी त्यांच्या घरासमोर लाक्षणिक उपोषण चालेल, जन आंदोलन चालेल आणि सगळ्या गोष्टी चालतील। मध्यंतराच्या प्रकरणामध्ये तुमच्या विरोधात मराठा समाजातले बरेचसे लोक गेले होते, ते तुमच्या त्या प्रकरणात गेले होते। आता मराठा समाजाची शाळा संपत चालली आहे, संपवायचा प्रयत्न होतो, तर त्या मराठा समाजाच्या नेत्यांच्या घरी तुम्ही जाऊन काय विनंती करणार? त्या नेते गेले त्यांच्याकडे, जे नेते माझ्या विरोधात आंदोलन केले त्या नेत्यांना ते कोटे साहेब हाताशी धरून आपला स्वार्थ साधतायत। त्या नेत्यांना माहित नाही कोटे साहेबांनी आपला स्वार्थ साधतायत। शिंदे प्रशालेला गरगर लागली आहे, शिंदे प्रशाला बंद पडते आहे, शिंदे प्रशाला मुख्याध्यापक नाही बंद पडते आहे आणि म्हणून शिंदे प्रशाला वाचवण्यासाठी या नेत्यांना हाताशी धरून, शिवाजी पिसाळाचा इतिहास आहे ना शिवाजी महाराजच्या राजकारणात, मग याच मराठा नेत्यांनी आणि हेच शिवाजी पिसाळाचा इतिहास पुराण जन्माला येतोय। मग याच मराठा नेत्यांच्या घरी तुम्ही जाणार आहात? हो, निश्चित जाईल ना। काय आवाहन करणार आहेत त्यांना तुम्ही? माझ्याबद्दल तुम्हाला जे करायचं ते लोकशाहीने करत राहा, माझी तयारी आहे। काल आता माझ्या गाडीवर ऍक्सिडेंट गेला, कोणी ते माझी गाडी फोडली आहे, करू द्या ना, मी कुठं तक्रार केली नाही त्यांच्याबद्दल। माझी गाडी फोडली आहे, 5 लाखाचं नुकसान झालंय, मी नाही तक्रार केली। मी ड्रायव्हरला सांगितलं पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल, इन्शुरन्स कर, सोडून दे। माझी इनिवा गाडी, नवीन गाडी, काल दगडफेक केली, फोडून टाकले, एका टेम्पोने अशी धडक मारून संपवले। मी आहे समजून धडक मारली। तुम्ही मध्यंतरच म्हटलं होतं तुमच्या हत्येचा कट रचलेला आहे। हो, झाला, तो काल प्रयोग झाला ना, पहिला प्रयोग काल झाला, काल पहिला प्रयोग झाला।
कुठं कुठली आहे गाडी ती? दाते गणपती, मी माझ्या मुलीच्या घरी राहतो. दाते गणपती कुणी फोडली मला माहित नाही. बर बर, हा बर. घटनाक्रम सांगा. सुरुवात झाली आहे मला संपवण्याची. अहो घटनाक्रम सांगा की तुम्ही मुलीच्या घरी राहताय. हा हो. कसं हा पुढे काय झालं मग? नाही, काय ते त्या विषयाकडे जायचं नाही हो मला. अहो तुम्हाला तुमच्या जीवावर जर का आलं असेल, हो, घटनाक्रम असा आहे. हा. एक लक्षात घ्या, मी माझ्या मुलीच्या घरी राहतोय. परवाच्या प्रकरणापासून मी शिवपार्थिव लॉजवर राहत नाही, कारण तिथं राहणं सुद्धा मला कठीण झालं. परत तो विषय येतोय म्हणून मी बरं, तुम्हाला छत्रपती शिवाजी प्रशाला वाचवण्यासाठी तुमच्या आंदोलनाची दिशा सांगा. आता लाक्षणिक उपोषण आहे, परत अमरण उपोषण आहे, परत या सगळ्या नेत्यांना विनंती करण्याचं आहे आणि मुख्यमंत्र्याकडे जाण्याचं आहे. सगळीकडे जाणून हे करणार आणि शेवटी हे सगळ्या जनतेच्या न्यायालयात जाणार. जनतेच्या न्यायालयात नाही मिळत तर कोर्ट कायद्याचं न्यायालय. तुम्ही शरद निष्ठात शरद पवारांकडे जाणार आहे हो, जाणार. या प्रकारे? उद्या चाललो पण प्रशासनाने जर उद्या शरद पवारांनी मला वेळ दिलेली आहे. शरद पवारकडे चाललो पण प्रशासन जरागे साहेबाकडे जाऊन आलो. जरागे साहेबांनी स्वतः सांगितलं की जन आंदोलन करा आणि जन आंदोलनाच्या द्वारे त्या आमदारांना सांगा. जर का प्रशासनाने तुमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली तरची भूमिका काय असेल? नाकारली ना आता. मग काय असेल भूमिका? नाही नाही, पुढची भूमिका कायद्याच्या पुढे मी मोठा नाही. ज्यांना मला काय पोलिसांनी काल बोलवून सांगितलं तुम्हाला परवानगी देणार नाही, तुम्ही मोर्चा होता 5,000 लोकांचा. आज 5,000 लोक रस्त्यावर आले असते. मोर्चा होता 5,000 लोकांचा आणि ते म्हणाले मराठा आंदोलन चालू आहे मुंबईला, सगळे चलो मुंबईला आहेत आणि तुम्ही हे आंदोलन मध्ये घेतलं तर शहराची शांतता धोक्यात येईल. पोलिसांनी सांगितलं की तुम्हाला परमिशन नाही देणार, मोर्चा कॅन्सल करा. मी कॅन्सल केला. जे अशासकीय पदाधिकारी निवडायचा जो निर्णय घेतलेला आहे त्यांची नावं तुम्हाला माहित नाहीत, मान्य आहे, परंतु त्याच्यात गुंड वगैरे आहेत का कुणी? ते डिक्लेअर झाल्यावर बघा ना, मी कसं सांगू आता. तुम्हाला माहित असते म्हणून? नाही, मला कसं माहिती. तुम्हाला पुढचं सगळं माहित कोटेना विचारा.